नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। केवळ 50 रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने तरुणाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना मंगळवारी 13 जानेवारी रोजी रावेत परिसरातील एका चहाच्या टपरीवर 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। विनोद उर्फ विन्या गायकवाड, वय वर्ष 27, राहणार रमाबाई नगर रावेत, आश्रय प्रभाकर साबळे, वय वर्ष 32, राहणार काळभोर नगर आकुर्डी पुणे, आणि भूषण भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। मयूर अशोक लोखंडे, वय वर्ष 30, राहणार रुपेश कॉलनी दत्तवाडी आकुर्डी, मूळ राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर। मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी 14 जानेवारी रोजी याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मयूर लोखंडे यांचा भंगारचा व्यवसाय आहे। फिर्यादी हे चहा पिण्यासाठी रावेतमधील हॉटेलमध्ये बसले असताना आरोपी विनोद गायकवाड याने "तू खूप पैसे कमवतोस, इथे धंदा करायचा असेल तर 50 रुपये दे" अशी मागणी केली। फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत खुर्चीने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली। तसेच तिघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत 4 चाकी वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणाचा तपास रावेत पोलीस ठाणे करीत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।